तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता शेतकऱ्यांना जे आहे खरीप पीक विमा 2025चा हा जो नेमकी कधी मिळणार याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 15 तारखेपासून म्हणजे संक्रांतीच्या नंतर जे आहे पीक विम्याचे वाटप होणार. तर ही जी पीक विम्याची वाटप होणार आहे ही नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आणि शेतकऱ्यांना नेमकी किती पीक विमा मिळणार याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर 2025च्या खरीप हंगामात झालेल्या जोरदार आणि सततच्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर अनेक भागामध्ये पिके पूर्णपणे नष्ट झाली, तर काही ठिकाणी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली. तर शेतकऱ्यांनी केलेली मेहनत जी आहे पूर्णपणे या ठिकाणी वायाला गेली. तर या परिस्थितीत राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुमारे 31,000 कोटी रुपयाची मदत या ठिकाणी पॅकेज जाहीर केले होते आणि ही मदत जी आहे शेतकऱ्यांना जमा झालेली आहे. तर जवळजवळ जे आहे 90% ते 95% रक्कम जी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे हे जमा झाले. तर आता जे आहे शेतकऱ्यांना नेमके आता खरीप जो पीक विमा आता 2025चा हा नेमकी जे आहे शेतकऱ्यांना कधी येणार याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर शेतकऱ्यांना जे आहे हा जो पीक विमा आहे 17,500 रुपये मदत या ठिकाणी जी आहे जी आहे नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना मिळाली होती. तर आता पीक विम्याची जी रक्कम आहे ही रक्कम जी आहे शेतकऱ्यांना पीक कापणीच्या अहवालावर जी रक्कम आहे शेतकऱ्यांना मिळणार होती. तर पीक कापणीचा अहवाल सध्या जे आहे पूर्णपणे झालेला आहे आणि यासाठी आता जे आहे शेतकऱ्यांना यापैकी 82% मंडळाचे उत्पादनाचे आकडे कृषी विभागाकडे प्राप्त झालेले आहेत आणि उर्वरित 18% मंडळाची माहिती जमा झाल्यानंतर पीक विमा कंपनीकडून अंतिम नुकसान भरपाईची गणना केली जाणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. तर हा जो पीक विमा आहे शेतकऱ्यांना जे आहे आता पीक कापणीच्या अहवालावर मिळणार होता. तर आता पीक कापणीचा अहवाल जवळजवळ 82% झालेला आहे आणि हा पीक कापणीचा अहवाल मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, आल्यानगर या भागामध्ये जे आहे 15 तारखेच्या नंतर पीक विम्याचे वाटप या ठिकाणी होणार आहे. तर तुम्ही पीक विमा भरला होता का हे सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकऱ्यांना जे आहे पीक विम्याची रक्कम या ठिकाणी किती मिळणार ही अद्याप अजून माहिती नाही. त्यामुळे ज्यावेळेस पीक विम्याची रक्कम जमा होईल त्यावेळेसच शेतकऱ्यांना जे कळणार आहे की नेमकी कोणत्या पिकासाठी किती रक्कम मंजूर झालेली आहे आणि पीक कापणीचा अहवाल ही रक्कम जी आहे शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर प्रत्येक मंडळामध्ये पीक विम्याची रक्कम जी मिळणार आहे ही वेगवेगळी असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा होता व्हिडिओ. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.